आता कमी केलं तर हल 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 हे गुलाब राजा हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम सुस्वागतम धन्यवाद नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी या महाराष्ट्राच्या भूमीत सांस्कृतिक शहर म्हणून अव्वल दर्जाचं असणारं असं आपलं हे डोंबिवली शहर आणि आज या डोंबिवली शहरात प्रभू श्री राम यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री रामनवमी उत्सवानिमित्त व साईबाबा प्रकट दिन या निमित्ताने आमने सामने डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून आयोजक सन्माननीय श्री शैलेश रामचंद्र धात्रक साहेब शैलेश रमेशचंद्र धात्रक साहेब त्याचप्रमाणे सौ मनीषा शैलेश धात्रक मॅडम त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध इंस्टाग्राम फेमस त्याचप्रमाणे आयोजिका कुमारी पूजा धात्रक मॅडम यांचे सर्वप्रथम आभार मानतोय की त्यांनी आजच्या या पवित्र दिवशी हरिनामाचा सामना आज इथं आयोजित केला त्याबद्दल या हरिनामाच्या सामन्यात आम्हा दोन्ही बुवांची निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम दोन्ही बुवांच्या वतीने दोन्ही बुवांच्या कोरसच्या वतीने व संपूर्ण डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या वतीने आयोजकांचे लाख लाख आभार मानतोय दोन्ही बुवांमध्ये मी स्वतः बुवा कुमार ऋषिकेश प्रदीप सावंत राहणार डोंबिवली गाव मूळ वांगणी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग माझे गुरुवर्य सन्माननीय बुवा कानू अनंत सावंत त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा रायगड भूषण श्री संतोष कानू शितकर त्याचप्रमाणे आज मला पक्वाद साथ करतायत सुप्रसिद्ध पक्वाद वादक व माझे सुद्धा परम मित्र कुमार सागर अनुभवणे त्याचप्रमाणे मला तबला साथ करतायत माझ्या आयुष्यातील सर्वात ज्येष्ठ मित्र फक्त वयाने ज्येष्ठ असे आमचे सन्माननीय दत्तात्रय आचरेकर माऊली व माझी संपूर्ण कोरस मंडळी यांचे देखील लाख लाख आभार मानतोय त्याचप्रमाणे आज जोडीला लाभलेले सन्माननीय बुवा ज्यांनी आताच आपल्या गोड गायनाने मंत्रमुग्ध असं वातावरण निर्माण केलं असे सन्माननीय बुवा गणेशजी पोळ हरिओम प्रासादिक भजन मंडळ जुनी डोंबिवली पश्चिम त्याचप्रमाणे बुवांना पक्वाद साथ करतायत सन्माननीय बबनजी मिस्त्री त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ओमकार रामचंद्र परब व त्यांची संपूर्ण कोरस मंडळी यांचे देखील मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो त्याचप्रमाणे सर्वांची नावं घेणं काही शक्य होणार नाही परंतु डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्था
माझं स्वतःचं असं भजन स्वरानंद परिवार, डोंबिवलीत नावारूपाला असणारी आणि कोकणी माणसासाठी झटणारी लोकसेवा समिती, त्याचप्रमाणे नव्याने उदयाला आलेली परंतु आपलं कार्य अटके पार पोचवणारी अशी लोककला दशावतार नाट्य महोत्सव समिती, या सर्वांचे व उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी कलावंत, दशावतारी कलावंत, नाट्य कलावंत, प्रत्येकाच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे नव्या युगात डबलबारी बुवा, पखवाजवादक, तबलावादक, कोरस, त्याचप्रमाणे ज्या महत्वाच्या वस्तूची गरज झालेली आहे ते म्हणजे आमचे युट्यूबर मंडळी. त्यामध्ये सन्माननीय चंद्रकांत उर्फ भाऊ रासम साहेब, त्याचप्रमाणे आमच्या दिव्याची शान संतोष सुकाळी साहेब, त्याचप्रमाणे आमची भाऊकी सन्माननीय श्री आप्पा सावंत व सर्व युट्यूबर्स मंडळींचे लाख लाख आभार मानतोय. वेळेअभावी कोणाचं नाव घ्यायचं राहून जात असेल तर खरोखर क्षमा मागतोय. त्याचप्रमाणे माझ्या वडिलांचे मामा व लहानपणापासून ज्यांनी आम्हाला माया लावली असे सन्माननीय नारायण पुजारे मामा, मुंडगे गावची शान, आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. त्या प्रभू श्री रामाचरणी, त्या साईबाबांचरणी एवढीच प्रार्थना करतोय की आयोजकांच्या मनातील व भजन ऐकणाऱ्यांच्या प्रत्येकांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन येणारं वर्ष हे सुख समृद्धीचं जावो, प्रत्येकाला उदंड असं आयुष्य लाभो, होणारं युद्ध टळून जावो व आमच्या बुवांना डिझेल लवकर मिळो अशी त्या प्रभू श्री रामांचरणी प्रार्थना करून अवघ्या जगताचं आराध्य दैवत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती गजाननाचरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विद्येची देवता सरस्वती माते चरणी नतमस्तक होऊन माझं ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथा चरणी नतमस्तक होऊन आज इथे उपस्थित असणारे माझे आई वडील यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मला गुरु समान असणाऱ्या सर्व गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंसक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी महाराजांना करून आज या हरिनामाच्या दिवसाची डबलबारी भजनाच्या संगीत सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज. खरोखरच एका जोरदार टाळ्या सन्माननीय गणेश पोळबुवांसाठी होऊन जाते. खरोखरच उत्कृष्ट असं भजन आणि त्यांनी सांगितलं की 3 वर्षांनी बुवा डबलबारी परत करतायत. खरोखरच कमबॅक जोरात आहे. आयोजिका कुमार पूजा धात्रक मॅडम इथं उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचंय. थोडा माझा आवाज मॉनिटरला. खरोखरच बुवांनी सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. सांगितल्याप्रमाणे ते मला काहीच बोललेले नाही आहेत. हॅलो, जरा लेवल मॉनिटरला मला आवाज कळत नाही आणि थोडा चाटीचा सुद्धा आवाज होता. सर्वप्रथम प्रभू श्री रामांच्या भजनाला सुरुवात करतोय. ओके, धन्यवाद. थोडा चाटीचा आवाज वाढवा. खरोखरच बुवांनी सांगितलं की चांगली साऊंड सिस्टीम आहे, परंतु महत्वाचं म्हणजे आज रामनवमीचा उत्सवच आणि जी साऊंड सर्व्हिस आहे आपली दादांची, त्याचं नाव सुद्धा
श्रीराम साऊंड सर्व्हिस व त्याचे ऑपरेटर आहेत सन्माननीय राजू रेवणकर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन राहू द्या. खास म्हणजे माझ्यासाठी त्यांनी पेटीतला काढलेला माईक दिलेला आहे. खरोखरच धन्यवाद दादा, तुमचे लाख लाख आभार मानतोय. कसं तरी पक्वाचा काहीतरी चाटी शार्प करा आणि बाया थोडा कमी करा. मला काय कळत नाही, हे खालचे सांगतायत ते मी सांगतो. तसे बाहेर बरोबर आहे. हा बाहेर मॉनिटरला देशात बघा वाढवला मी अजून बघा रे. ओके भरपूर भजनाला सुरुवात करतोय. बुवा बरंच काही बोललेले आहेत. नक्कीच थोडंफार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करीन. जसं बुवांनी सांगितलं नवोदित आहे, खरोखरच बुवा सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करतोय. आणि मी सुद्धा प्रार्थना करतो त्या रामांच्या चरणी, त्या साईबाबांच्या चरणी युद्ध थांबू दे आणि माझ्या भावाक डिझेल गावाने, कारण एखाद्याच्या पोटार युद्धामुळे पाहिलेलं आमका चालायचं नाही. असं योग पण थोडं लेट केल्याने मला वाटतं आज पेट्रोल आणि डिझेलची लाईन भरपूर होती. सगळा खापार शेवटी पक्वा जाधकाच्या माथ्यावर दिल्याने. खरोखरच आजच्या आयोजक ज्यांनी आम्हाला संपर्क केला, सन्माननीय संजय वासुदेव पवार. हे नाव डोंबिवली कधीच वेगळं घेण्याची गरज नाही, कारण डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्था नावारूपाला येण्यासाठी डोंबिवलीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात प्रथम भजन भवन बांधण्यासाठी ज्यांनी मेहनत केली, त्याचप्रमाणे अखिल भारतीय भजन हितवर्धक सेवा संस्थेचे खजिनदार असे आमचे सन्माननीय संजय वासुदेव पवार बुवा. एकदा जोरदार आपल्या 3 टाळ्या संजय वासुदेव पवार बुवांसाठी. शाबास. आणि खरोखरच बुवा तुम्ही सुद्धा सांगितलं की ज्यांनी तुमका सुरुवात करून फोर्स केलेली, खरं तर ही बारी करूकच माका त्यांनी फोर्स केलेली. असे आमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक सन्माननीय बुवा अभिषेक परब. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या, कारण शाबास. हे उद्या सांगतील एवढाच वाजवलंस कारण डोंबिवलीत बरेचसे नामवंत भजनी कलावंत आहेत, परंतु संपूर्ण डोंबिवली भजनी हितवर्धक सेवा संस्थेने घेतला निर्णय की नवोदितांना संधी मिळावी आणि खरोखरच नवोदितांच्या माध्यमातून भजनाचा पाया भक्कम व्हावा. अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी कलावंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण एवढ्या मोठ्या मनाने इथल्या बारीचं आयोजन केलेलं आहे. असे सन्माननीय शैलेश धात्रक साहेब, मनीषाताई धात्रक, त्याचप्रमाणे पूजाताई धात्रक सुद्धा यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आयोजनच एवढं भक्कम आहे. आता काय खर तर बाळा परब म्हटलं लोकसेवा समितीचे अध्यक्ष आमच्या गणेश पोळबुवांचे शेजारी आणि त्यांचं झील त्यांच्या भजनात तबला वादका, पण आमच्या दादाक काय लक्षात दिलं नाही की आज बाळा परबांचा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्या वाढदिवसानिमित्त आमच्या बाळा परब माऊलींसाठी होऊन जाऊ द्या. पार्टी दिल्याने असती हा या काय तर बरा केला. शाबास. इले माका तर तुमका देते. खरोखरच जर पार्टी असती तर मग वाटतं वाढदिवस लवकर सांगल्याने असतं, पण अजून रुपावळी ताकद काय वाढदिवसाविषयी काय बोलले नाही. असोच काहीतरी गजर वगैरे असा शकता स्पेशल. बड़े आ गया
राम कोदंडधारी कोरसचा आवाज थोडा बळया गळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी महाकाळ विक्राळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा थोडा इफेक्ट पुढे मानवा किंकरा कोण केव्हा प्रभाते मनीराम चिंतित जावा प्रभाते मनीराम चिंतित जावा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ गणपती गजानन श्रीदेव रवळनाथ श्रीदेव ठाणेश्वर श्रीदेव रामेश्वर श्रीदेव कुणकेश्वर श्री स्वामी समर्थ सद्गुरु साईनाथ देवी पावणाई देवी भगवती देवी भराडी आई महालक्ष्मी आई गावदेवी आई एकविरा हरी हर बजरंग श्री छत्रपती शिवाजी श्री छत्रपती संभाजी श्रीमान गुरुवर्य कानू सावंत श्रीमान गुरुवर्य रायगड भूषण संतोष शितकर धन्यवाद दादा बोलले आता ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे दादाच म्हणा भया दादा तसे काय बोलले नाही असा दादांनी बोलले की मी काय बोलले नाही पण खरोखरच हुआ 3 वर्षांनी कमबॅक केलात पण मका मात्र घाम सोडला नाही खरोखरच चांगली सुरुवात करून दिलात त्याबद्दल आधी आभार
आणि पलीकडच्या बारीचा जर परवानगा सांगला त्याचं काय टेन्शन घेऊ नको. ते कधी रात्री म्हणजे मला 12 वाजता फोन करून सांगले नाही बारी करू म्हणून. आणि म्हणजे आजपर्यंत आमच्या कधी कोणाच्या ऐकण्यात नाही. मग वाटतं संजय पवार बुवात काय काय आजपर्यंत आमच्या कोणाच्या ऐकण्यात नाही. आम्ही आजपर्यंत जेवढे सामने ऐकले हे डबल बारीचे जंगी सामने होते किंवा आमने सामनेचे जंगी सामने होते. आज आमच्या गणेश पोळ बुवाने होय जंगली सामनो म्हणून म्हटले. म्हणजे अनावधान इला असतात तोंडा सुनता. आता पुरावा म्हणून ते आपले बाबा देवाच्या कृपेने युट्यूब वाले होत ते आता उद्या टाकतीत कधी युट्यूबला तेव्हा ऐका एकदा. नसला तर मग पुढच्या वारीच सांगा. पण आज मी तरी ऐकलंय की बाबा ज्यांना रेकॉर्ड केल्याने त्या काय ऐका असो येऊ शकता अनावधान शब्द. पण दुसरं शब्द म्हणजे डोंबिवलीतली तुम्ही जी 27 गावं आहात त्याच्यात आज 6 गावं वाढवल्यात. तकडे नगरसेवकांना टेन्शन आहे बाकी काय नाही. तकडे आधीच वेगळे विषय ते 6 गाव केल्यात तर बुवा 6 गाव आता बाकी काय नाही. कोण माझं तकडे 6 गावचा जो बारी भाऊ गेलेलो असतो ना तो उद्या सकाळी विचारतो अरे तू बोललं नाही कसं. ते आमचे नकाशे महाराज एकदा खरोखरच जोरदार टाळ्या. आमच्या 6 गाव मधलं एक रत्न आणि आमच्या भजनाला सुरुवातीला ज्यांनी पक्वस्तात केली असे सन्माननीय नकाशे महाराज एकदा जोरदार टाळ्याने पण त्यांचं स्वागत करायचं. बुवा 6 गावचंच एक रत्न आहेत ते आमच्या. आणि तुमच्या शेजारी बसलेले संपूर्ण कोकणचं रत्न आहेत आमचे कृष्णा लाड बुवा. खरोखरच चंद्रकांत कदम बुवांना ज्यांनी पक्वास साथ केली तोपर्यंत ठीक होता. पण त्यांनी नंतर गणेश पोळ बुवांना पक्वास साथ केली म्हणजे अजूनच अभिमानाची गोष्ट. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आमच्या लाड बुवांसाठी होऊन जाऊ द्या. आणि भजन स्वरानंद कला स्वरानंद पुरस्काराचे पहिले मानकरी ते होते म्हणून आम्हाला एक त्यांचा अभिमान आहे खरोखरच. असो बुवा तसं काही जास्त बोलले नाहीयेत पण मग काय कळालं नाही. माझ्या कोरसमध्येच असणारो माझ्या कोरसमध्ये असून सुद्धा तुम्ही जर भिवा पुजाऱ्या गुरुबंधू मानत असाल आणि त्याच्या सांगण्यावरून जर कांडाप काढून जाऊ सांगत असाल माझी अजून तयारी आहे. दोघांनी काय तर करून घ्या. ते का मी आज ताकद ऐकलंय नाही कधी. आमची दोस्ती एकीकडे पण भजनातली भांडणं एकीकडे. खरोखरच एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय शैलेश धात्रेक साहेब यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. खरोखर दादा तुम्हाला उदंड आणि निरोगी असं आयुष्य लाभेल. कारण हा आज भजनाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे त्याबद्दल दरवर्षीच करतात. आणि खरोखरच हिंदू धर्मात भजनाला जिथे मान आहे बुवा तुम्ही जसं सांगितलं भजनाला जेवढं महत्व आहे हरिनामाला जेवढं महत्व आहे श्रीकृष्णान मालवणीत भजनाचं महत्व आहे यांच्या तोंडातून चांगले. आणि खरोखरच कितीतरी म्हणजे श्रीकृष्ण मालवणी होतो ह्या सुद्धा माका आज कळाला. बरं आता तो खयचं होतो ते बुवा सांगतील बघूया. पण संजय पवार बुवा मग वाटतं तो खय खांबाड्या बिंबाड्यातलो नाही ना श्रीकृष्ण. त्यांनी मालवणीत श्रीकृष्णान हरिनामाचं महत्व सांगले ना. आता बघूया गजराच्या रूपान कधी काय सांगतात का. खरोखरच आमची पुण्याई या डोंबिवली नगरीत नवोदित असून सुद्धा भजनाचे सामने आयोजित होतात आणि आम्हाला तिथे सहभागी करून घेतलं जातंय. या सामन्यासाठी सन्माननीय संतोष कोळंबकर बुवा यांच्याकडून लाखमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे भजन स्वरानंद परिवार अध्यक्ष सन्माननीय वसंत सावंत बुवा यांच्याकडून जीपेच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवान लोकरे बुवांचे पट्ट शिष्य आणि त्यांच्या कोरसची आन बान शान खरोखरच महेश गुरव यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं लाखमोलाचं असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय आनंद मेस्त्री बुवा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय बाळा परब आजचे सत्कार मूर्ती बाळा परब यांच्याकडून माझ्यासाठी 300 पकवाज वादक 100 आणि तबला वादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धैर्य बरोबर ना बरोबर ना कसा जाऊने पळा. त्याचप्रमाणे बुवा संजय वासुदेव पवार यांच्याकडून सुद्धा मला बहुमूलच असं 300 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे परत एकदा पक्वाजवादक सागर अनुभवने हो त्याचप्रमाणे पक्वाजवादक सागर अनुभवने आणि सन्माननीय तबलावादक दत्तात्रय आचरेकर यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा धैर्य
खरोखरच अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि आमचा वाघ लढला आणि आमचा वाघ जिंकला असे सन्माननीय संदेश दादा पाटील यांची आज इथे उपस्थिती लाभलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय संदेश दादा पाटील यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. त्याचप्रमाणे लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था यांच्या वतीने सन्माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेश श्रीधर मुळीक यांच्याकडून माझ्यासाठी 300 रुपये, त्याचप्रमाणे पखवाजवादक सन्माननीय सागर अनबवणे आणि तबलावादक सन्माननीय दत्त आचरेकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा तू धर रे, त्यांना 100 दे, सुटे नाही. त्याचप्रमाणे शंकर परबुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. पारितोषिक वाचण्यात मला वाटतं डोंबिवलीत जर कोणी बुवन बारी केल्या तर डोंबिवलीतले एकही बुवा त्या गप घरात जाऊ द्यायचो नाही. आम्ही तर संजय पवार बुवांका असे सुद्धा बारीये केले त्यांना बघलेले आहेत की समोरच्या बुवाक रिटर्न जाऊचो खर्च सुद्धा आमच्या स्वतःच्या खिशातून देतात. असे आमचे संजय पवार बुवा. एकदा जोरदार टाळ्या संजय पवार बुवांसाठी होऊन जाऊ द्या. त्याचप्रमाणे माझ्या तू ते बोलवतले कधीतरी तुका आवाज. त्याचप्रमाणे आमच्या मुनगे गावची शान खरोखरच माझी आजी कैलासवासी सरस्वती नारायण सावंत यांचे लाडके बंधू आणि खरोखरच लहानपणापासून ज्यांनी आमच्या पाठीवर मायेचा हात फिरवला असे सन्माननीय नारायण पुजारे आजोबा यांच्याकडून बहुमूल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय विशाल अनभवणे बुवा यांच्याकडून कुमार सागर अनभवणे पक्वाजादक सागर अनभवणे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. भजनाला सुरुवात करतोय. खरोखरच बुवा तुम्ही सांगितलं की भजनाची परंपरा राखणारे पंचरत्न कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, कैलासवासी वामन खोपकर बुवा, कैलासवासी काशीराम परब बुवा, विलास पाटील बुवा आणि आज आपल्या सर्वांसाठी अभिमान असणारे कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा. रामनवमी निमित्त आपल्या सगळ्यांचं भाग्य एक होतं की इथेच डोंबिवलीत त्यांनी रामनवमी निमित्त एक कार्यक्रम केलेला आणि त्या कार्यक्रमा दिवशी त्यांनी जे भजन गायलं, जे नोटेशन गायलं ते गाण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. धन्यवाद बुवा. श्री रामनवमी उत्सव वसई साईबाबा प्रकटी सोहळ्याचं औचित्य साधन सालावाप्रमाणे याही वर्षी सन्मान्य शैलेशजी रविचंद्र धात्रक तथा सौ मनीषाताई शैलेश धात्रक आणि युवा नेतृत्व कुमारी पूजा शैलेश धात्रक यांच्या वतीने हा श्री रामनवमी उत्सव सोहळा व श्री साईबाबा प्रकटीन सोहळा संपन्न होत असतो. अनेक मान्यवर या ठिकाणी भेट देत असतात, महाप्रसादाचा लाभ घेत असतात. भजनाची डबलबारी गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. मग सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, कला क्षेत्रातील मान्यवर, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, या उद्योग क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येत असतात. आणि नुकतंच या ठिकाणी आगमन झाले नवनिर्वाचित नगरसेवक संदेश पाटील यांचं. मी शैलेशदादांना विनंती करेन की आपल्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात यावं. अनेक नागरिकांच्या सेवेत सदैव तत्पर असणारे, रात्री बिरात्री नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणारे युवा नेतृत्व संदेश पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांचे सहकारी यांचे या ठिकाणी स्वागत. धन्यवाद. वळूया सर्व नागरिकांना विनंती आहे, भाविकांना विनंती आहे, आपण वळूया आपल्या पुढील भजनाची डबलबारी. बुवा विनंती आहे, सुरू होऊ द्या. नक्कीच. खरोखरच एकदा जोरदार टाळ्या. निवेदक सन्माननीय शिवा गायकवाड शिवा गायकवाड यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या. खरोखरच आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने आपण आलेल्या रसिक मायबा प्रेक्षकांचं इथे स्वागत करताय. आणि खरोखरच ज्यांनी सुरुवातीला मला वाटतं जेव्हा कोणीही नव्हतं तेव्हा आमचे गायकवाड साहेब इथे उपस्थित होते. एकदा जोरदार टाळ्या आणि प्रभू रामांचरणी एवढीच प्रार्थना की आपणास उदंड व निरोगी असं आयुष्य लाभू दे. भजनाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी सन्माननीय बुवा सचिन परब यांच्या वतीने आम्हा तिघांना पखवाजवादक, तबलावादक आणि बुवा यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे समर्थ संगीत विद्यालय, सध्या कोकणात ज्यांचं नाव गाजतंय असे समर्थ संगीत विद्यालय संस्थापक सन्माननीय श्री सुशांत गावडे यांच्याकडून आम्हा तिघांना पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. बक्षीस देणाऱ्यांना उदंड व असं निरोगी आयुष्य लाभू दे आणि न देणारा सुद्धा उदंड व असं निरोगी आयुष्य लाभू दे व आमच्या बुवांना लवकरच डिझेल मिळू दे
अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. परशुराम पांचाळ बुवांची जशी आठवण काढली, परशुराम पांचाळ बुवा आज कितीतरी असंख्य बुवा आहेत जे पांचाळ बुवांच्या घराण्यातले आहेत, म्हणजे पट्टीतले आहेत असं म्हणता येईल. परंतु पुनश्च एकदा तसं रत्न होणं नाही. आणि त्यांनी जो काळ गाजवला, त्यांनी जो भजनाचा काळ गाजवला पंचरत्नांनी, तो पुनश्च होणार नाही. त्यांची एक आठवण म्हणून भजन सादर करतोय. भगवान